सर्वांना नमस्कार. अतिशय उत्साहाने मी आपल्या या सखोल अभ्यास सत्रात स्वागत करते. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक नाना जगन्नाथ शंकर शेठ. हो, नक्कीच. आणि हा विषय खरोखरच खूप रंजक आहे. हो, आज आपल्यासमोर माहितीच्या 3 स्लाइड्स आहेत. या 3 स्लाइड्सच्या आधारे आपण एका अशा व्यक्तीचा प्रवास समजून घेणार आहोत ज्यांना प्रख्यात साहित्यक आचार्य अत्रे यांनी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे म्हटले होते. अनभिषिक्त सम्राट, अगदी सार्थ शब्द आहेत हे. नक्कीच. ठीक आहे, आपण हे सविस्तर उघडून पाहूया. आपण स्लाइड 1 पासून सुरुवात करूया. चालेल. आणि आजचा आपला उद्देश फक्त इतिहासाची पानं उलटणे हा नाही, तर या एका माणसाने आधुनिक मुंबईचा आणि विशेषतः शिक्षणाचा पाया कसा रचला हे समजून घेणं आहे. जे ऐकत आहेत त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी शिकवण असू शकते. अगदी बरोबर. तर पहिल्या स्लाइडवर आपण लक्ष केंद्रित करूया. इथे त्यांच्या पार्श्वभूमीची माहिती दिली आहे. स्लाइडनुसार नानांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी मुंबईत झाला. त्यांचं मूळ गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड होते. त्यांच्या आईचं नाव भवानीबाई आणि वडिलांचे नाव शंकरशेठ बाबुळशेठ मुरकुटे. इथे आपण थोडं थांबूया. लहानपणीच त्यांच्या आईचं निधन झाले आणि तिच्या स्मरणार्थ नानांनी गोवालिया तलावाजवळ एक धर्मशाळा आणि भवानी शंकर मंदिर बांधले. म्हणजे अगदी लहान वयातच त्यांनी हे सामाजिक भान दाखवले. हो. आणि पुढे वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी म्हणजे 1822 मध्ये त्यांच्या वडिलांचंही निधन झाले. सर्व प्रापंचिक आणि व्यावहारिक जबाबदाऱ्या अचानक नानांवर पडल्या. त्यांच्यावर सर जमशेदजी जिजीभाई यांची खूप मोठी शाप होती. इथेच हा विषय खरंच खूप रंजक होतो. स्लाइडवर त्यांच्या शैक्षणिक कार्याची नोंद आहे. 1822 मध्ये हिंद शाळा व शाळा पुस्तक मंडळी स्थापन झाली आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या निवृत्तीनंतर त्यांच्या स्मारकासाठी जो एल्फिन्स्टन फंड उभा राहिला त्यात तब्बल 4,43,901 रुपये जमा झाले. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या 4.5 लाखांच्या निधीत नानांनी स्वतःचे वैयक्तिक 25,000 रुपये दिले होते. बापरे, त्या काळात 25,000 रुपये? हो ना. विचार करा, 1820च्या दशकातली ती रक्कम आहे. यातूनच पुढे 1827 मध्ये एल्फिन्स्टन स्कूल आणि 1836 मध्ये एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट सुरू झाली. पहिल्या स्लाइडवरील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. 1840 मध्ये स्थापन झालेले बोर्ड ऑफ एज्युकेशन, ज्याचे नाना सलग 16 वर्ष सदस्य होते. आणि त्याहूनही विशेष म्हणजे 1834 मध्ये डॉक्टर विल्सन यांच्या विनंतीवरून नानांनी चक्क आपल्या स्वतःच्या बंगल्याच्या आवारात मुलींच्या शाळेला जागा दिली. तिथे विल्सन यांच्या पत्नी मार्गारेट शिकवत असत. हा मुद्दा मला थोडा विश्लेषणात्मक पद्धतीने सांगावासा वाटतो. हो, नक्कीच. त्या काळात मुलींच्या शिक्षणाला प्रचंड विरोध होता. अशा वेळी एका परदेशी व्यक्तीला स्वतःचे घर उघडे करून देणे आणि तेही मुलींच्या शाळेसाठी, हे किती धाडसाचे पाऊल होते याची आपण आज फक्त कल्पनाच करू शकतो. समाजाचा रोष पत्करून त्यांनी हे काम केले. खरंच खूप मोठी गोष्ट होती ती. आता आपण आपल्या दुसऱ्या स्लाइडकडे वळूया. या स्लाइडमध्ये त्यांच्या कार्याची व्याप्ती आणखी मोठी होताना दिसतेय. 1856 मध्ये शिक्षण मंडळाचं स्वतंत्र शिक्षण विभागात रूपांतर झालंय. आणि त्यांनी उच्च शिक्षणाचा पाया कसा रचला तेही इथे स्पष्ट होते. ग्रँट मेडिकल कॉलेजची संकल्पना नानांचीच होती 1835 ते 38च्या काळात. आणि याच महाविद्यालयातून 1861 पासून चक्क मराठीत वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून दिले गेले. हे वाचून मलाही आश्चर्य वाटले. वैद्यकीय शिक्षण आणि तेही मराठीत? हो. तळागाळातील लोकांना आणि स्थानिक भाषा बोलणाऱ्यांनाही वैद्यकीय ज्ञान मिळावे हा त्यामागचा अत्यंत प्रगत विचार होता. पुढे मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857 झाली. स्लाइडनुसार 1862 मध्ये टाउन हॉलमध्ये 6 विद्यार्थ्यांची पहिली BA ची परीक्षा पार पडली. त्यात MG रानडे, RG भंडारकर यांसारखे 4 विद्यार्थी पास झाले. या पदवीदान समारंभाला नाना स्वतः हजर होते. तो किती अभिमानाचा क्षण असेल त्यांच्यासाठी. नक्कीच. आणि त्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या वाड्यात वसतिगृहही सुरू केले होते, ज्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर हे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी होते. जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं तर नाना फक्त शिक्षणापुरते मर्यादित नव्हते हे लक्षात येतं. त्यांनी कायद्याचं शिक्षण सुरू केलंय आणि 1860 मध्ये एतद्देशीय म्हणजे स्थानिक वकिलांना व्यवसाय करण्याची परवानगी मिळवून दिली. भारतीयांना न्याय मिळवून देण्यासाठी हे खूप आवश्यक होतं. आता स्लाइड 2 वरील सामाजिक कार्याचा भाग मी वाचते. दुष्काळात ब्रिटिश सरकार सक्तीने महसूल वसूल करत असे. व्यापारी धान्य साठवून कृत्रिम दुष्काळ करत. यावर नानांचा उपाय काय होता?
त्यांनी चक्क एक जॉईंट स्टॉक कंपनी काढली. या कंपनीचं काम मी सोप्या भाषेत समजावून सांगतो. हो, सांगा ना. ही कंपनी शेतकऱ्यांकडून पीक विकत घे आणि ना नफा ना तोटा या तत्वावर लोकांना स्वस्त दरात धान्य विकत असे. आजच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेसारखाच हा प्रकार होता. हा विचार त्या काळाच्या कितीतरी पुढे होता. या व्यतिरिक्त नागरी सुविधांची यादीही स्लाइडवर आहे. 1846 मध्ये म्युनिसिपल कमिशन नेमून त्यावर कमिशनर नियुक्त केला. चिंचपोकळीत गॅस कंपनी, तानसा विहार तलाव, गिरगावची संस्कृत लायब्ररी. कामांची यादी खरंच थक्क करणारी आहे. आणि 1837 मध्ये विठ्ठल मूर्ती फोडल्याने झालेल्या दंगलीतही त्यांनी न्यायालयात भाग घेतला होता. अन्याय जिथे दिसेल तिथे ते उभे राहायचे. अगदी बरोबर. आता वळूया आपल्या शेवटच्या म्हणजे तिसऱ्या स्लाइडकडे. इथे त्यांच्या राजकीय कारकिर्दीची आणि पदांची मोठी यादी आहे. 26 ऑगस्ट 1852 रोजी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली, ज्याचे अध्यक्ष स्वतः नाना होते. तिथे एक अत्यंत महत्वाची ऐतिहासिक घटना मला समजावून सांगायची आहे. हो. 1855 मध्ये ब्रिटिश सरकारने रस्ते आणि कालव्यांसाठी 2 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. पण ते पैसे चक्क म्यानमार म्हणजे तत्कालीन ब्रह्मदेश युद्धात वापरले गेले. बॉम्बे असोसिएशनने थेट सरकारला याचा जाब विचारला. एका शक्तिशाली सरकारला असा जाब विचारणे ही खूप मोठी हिंमत आहे. हो ना. स्वतःचे हित बाजूला ठेवून त्यांनी हा लढा दिला. आणि स्लाइडनुसार या असोसिएशनच्या दबावामुळेच कायदेमंडळात येणारी विधेयके जनतेच्या प्रतिक्रियेसाठी आधी मांडण्याची भूमिका सरकारला मान्य करावी लागली. स्टॅम्प ड्युटीमधला शहर आणि गावाचा भेदभावही त्यांनी थांबवला. हा एक महत्वाचा प्रश्न निर्माण करतो. कोणता? एक व्यक्ती एकाच वेळी किती ठिकाणी काम करू शकते? स्लाइडवरील यादी पहा. एल्फिन्स्टन फंडाचे विश्वस्त, बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीचे संचालक, जे स्कूल ऑफ आर्टचे संस्थापक, कायदेमंडळ सदस्य, मर्केंटाईल बँक अध्यक्ष आणि अगदी जिओग्राफिकल सोसायटीचे अध्यक्ष सुद्धा. आणि एक अत्यंत रंजक माहिती या स्लाइडवर आहे. 16 एप्रिल 1853ला भारतात जेव्हा पहिली रेल्वे धावली तेव्हा गोल्डन पास घेऊन प्रवास करणारे नाना हे पहिले भारतीय होते. द इनलंड रेल्वे असोसिएशनच्या उभारणीतही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या या अफाट कार्यामुळेच त्यांना मिळालेले गौरव स्लाइडवर स्पष्ट दिसतात. आचार्य त्रे त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणाले. नर फाटक त्यांना मुंबईचे शिल्पकार व पहिला नागरिक म्हणाले. आणि आचार्य जावडेकर यांनी त्यांना लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे पहिले पुढारी म्हटले. तर दादाभाई नौरोजी त्यांना स्त्री शिक्षणाचे आद्य पुरस्कर्ते मानत. हे सर्व सार्थ आहे. स्लाइडच्या शेवटी त्यांच्या निधनाची नोंद आहे. 31 जुलै 1865 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल सुरू झाले. मुलाने संस्कृत शिष्यवृत्ती ठेवली. आणि एक विशेष नोंद म्हणजे त्यांनी स्वतः पुणे स्टेशनवरील घड्याळ, ज्याला 3,000 रुपये लागले होते, आणि पर्वतीचा रस्ता, ज्यासाठी 15,000 रुपये खर्च आला होता, तो स्वतःच्या पैशांनी बांधून दिला होता. म्हणजे त्यांचे कार्य केवळ मुंबईपुरते मर्यादित नव्हते, संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्यांनी काम केले. तर याचा अर्थ काय होतो? आपण या 3 स्लाइड्समधून पाहिले की नाना जगन्नाथ शंकर शेठ हे फक्त एक श्रीमंत व्यक्ती नव्हते. शाळा, महाविद्यालय, पाणी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, बँका आणि अगदी रेल्वे, मुंबईच्या प्रत्येक पायाभूत सुविधेमध्ये त्यांचा वाटा आहे. अगदी बरोबर. आणि इथेच आपल्याला ऐकत असलेल्या सर्वांसाठी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण लोकशाहीत राहतो, जिथे आपल्यासाठी काम करण्यासाठी एक मोठी सरकारी यंत्रणा आहे. हो, महानगरपालिका आहेत. बरोबर. पण 1800च्या दशकात जेव्हा अशी कोणतीही यंत्रणा नव्हती, तेव्हा नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी अक्षरशः एका वन मॅन म्युनिसिपॅलिटी आणि वन मॅन गव्हर्नमेंटसारखे काम केले. आजच्या आधुनिक शहरांचा पाया अशा व्यक्तींच्या दूरदृष्टीवर उभा आहे, ज्यांनी स्वतःची संपत्ती आणि वेळ समाजासाठी खर्च केला. यावर सर्वांनी नक्की विचार करा. खूपच छान मुद्दा मांडलात तुम्ही. या सुंदर विचारासोबतच आजचे आपले हे सखोल विश्लेषणाचे सत्र आपण इथेच थांबवूया. माहितीचे हे सखोल विश्लेषण ऐकल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.